विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप 5वी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण चुकीचे पद ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहू. दिलेल्या संख्या मालिकेत चुकीचे पद आपल्याला ओळखायचं आहे. काय संख्या मालिका दिली आहे? 7, 26, 63, 120 आणि 215. आता हे काय आहे हो? 7, 26, 63, 120 आणि 215. तर काय आहे पहा. घन संख्या वजा 1. घन संख्या वजा 1. आता काय आहे? 2चा घन किती आहे? 8. 8 वजा 1 बरोबर किती? 7. बरोबर आहे. त्यानंतर 3चा घन किती आहे? 27. 27 वजा 1 किती? 26. त्यानंतर 4चा घन किती आहे? 64. 64 वजा 1 किती? 63. त्यानंतर म्हणजे इथं हे पहा, 2चा घन 8. 8 वजा 1 7 आलं. 3चा घन 27 वजा 1 26 आलं. त्यानंतर 4चा घन 64 वजा 1 63 आलं. आता 5चा घन किती आहे? 125 वजा 1. इथं 124 यायला पाहिजे. इथं काय यायला पाहिजे? 124 यायला पाहिजे. इथं 120 दिले. त्यानंतर पुढचं पाहू. 6चा घन 216 वजा 1 215 बरोबर आहे. हे पण आहे. म्हणजे चुकीचं पद काय आहे? तर इथं 124 यायला पाहिजे. 120 दिले. हे 120 हे चुकीचं पद आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 120 ही संख्या काय आहे? तर 120 ही संख्या चुकीची संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2? पहा. 13, 65, 91, 107, 130, 143. आता 13, 65, 91, 107, 130 आणि 143 हे का आहेत माहीत आहे का? हे 13 1 13, 13 5 65, 13 7 91, 13 7 91, 13 10 130, 13 11 143. हे 13 1 13, हे 13 5 65, 13 7 91, 13 गुणिले 10 130, 13 गुणिले 11 143. हे 13 गुणिले 10 143, 13 7 91, 13 5 65, 13 1 13. म्हणजे हे का आहे? 13ने भाग जाणाऱ्या किंवा 13च्या पाड्यातील संख्या येतात. 13ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. पण 107ला 13ने भाग जात नाही. 107ला 13ने भाग जात नाही. पर्याय क्रमांक किती आहे? 107. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. सर्व संख्या या 13ने विभाज्य म्हणजे 13ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत.
पण 107 या संख्येला 13ने भाग जात नाही, म्हणून उत्तर काय असेल आपलं 107 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. मागच्या तासिकेत 10 प्रश्न पाहिलेत, आत्ता 2 पाहिले, आता हे तिसरा आहे. का आहे 28, 47, 66, 86, 104, 123 आणि 142. आता या ठिकाणी काय आहे पाहू. 28 आणि 47, ह्या 17मधून 8 गेले, 9 राहिले, 3मधून 2 गेले, 19चा फरक आहे दादा. या दोघांमध्ये काय आहे 19चा फरक आहे. तर 16मधून 7 गेले 9, या दोघांमध्ये सुद्धा काय आहे 19चा फरक आहे. या 28मध्ये 19 मिसळलं 47 येते, 47मध्ये 19 मिसळलं 66 येऊ लागले, 66मध्ये 19 मिसळा 9 आणि 6, 9 6 15ला 5, हातचा 1, 6 आणि हातचा 1, 7 आणि 1 8, 85 यायला पाहिजे, इथं 86 आले, 20चा फरक आहे. मग आपण या 85मध्ये जर 19 मिसळलं तर 104 येते का? 9 5 14ला 4 येऊ लागले, हातचा 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, परत ह्याच्यामध्ये 19 मिसळा, 19 आणि 4 23 बरोबर आहे. परत ह्याच्यामध्ये 19 मिसळून बघा, 9 3 12ला 2, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 142. म्हणजे हे काय झालेलं आहे, प्रत्येक 2 संख्यामध्ये, प्रत्येक 2 संख्यामध्ये 19चा फरक आहे. पण 86 20चा फरक आहे. 66 आणि 86मध्ये 20चा फरक आहे. इथं 85 यायला पाहिजे पण 86 आलेला आहे. मग चुकीची संख्या कोणती आहे तर 86 आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. त्या ठिकाणी 85 ही संख्या यायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी 86 ही संख्या आलेली आहे. त्यामुळे चुकीची कोणती संख्या आहे तर 86 ही संख्या चुकीची आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14. खूप सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 14 काय आहे? 2 5 10 26 35 50 65. पहा, 2 5 10 17 26 35 50 आणि 65. आता या ठिकाणी काय केले? हे 1चा वर्ग अधिक 1 म्हणजे 2, 2चा वर्ग अधिक 1 म्हणजे 5, 3चा वर्ग अधिक 1 म्हणजे 10, 4चा वर्ग अधिक 1 म्हणजे 17, 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 26. म्हणजे 1चा वर्ग 1 अधिक 1 केलं 2 आलं, 2चा वर्ग 4, 4मध्ये 1 मिसळलं 5, 3चा वर्ग 9, 9मध्ये 1 मिसळलं 10, 4चा वर्ग 16, 16मध्ये 1 मिसळलं 17 आलं, 5चा वर्ग 25, त्याच्यामध्ये 1 मिसळलं 26. मग 6चा वर्ग अधिक 1 हे 36 अधिक 1 37 यायला पाहिजे. इथं काय दिले? 35 दिले, वजा 1 केलं इथं. पुढचं पाहू. 7चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1 50 बरोबर आहे. 8चा वर्ग अधिक 1 64 अधिक 1 65 बरोबर आहे. या ठिकाणी 37 यायला पाहिजे 6चा वर्ग अधिक 1, पण इथे 6चा वर्ग वजा 1 केले, म्हणजे चुकीची काय संख्या आहे तर यास दिलेल्या संख्यामालेत चुकीची जी संख्या आहे ती 35 आहे. ती या गटात बसत नाही. हा जो गट आहे तो कशाचा आहे?
वर्ग संख्या अधिक 1चा गट आहे, चा गट आहे, त्यामध्ये 35 ही संख्या या गटात बसत नाही, म्हणून उत्तर काय असेल आपलं 35, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 35, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? का अवघड आहेत का? काहीच अवघड नाही. वर्गसंख्या अधिक 1, वर्गसंख्या वजा 1, घनसंख्या अधिक 1, घनसंख्या वजा 1. म्हणजे आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाची जर तयारी चांगल्या प्रकारे करायची असेल तर आपल्याला गणिताचा भाग आला पाहिजे. मग त्यामध्ये आपल्याला वर्गसंख्या पाठांतर पाहिजे, घनसंख्या पाठांतर पाहिजे, समसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्यांच्या जोड्या, संयुक्त संख्या, या बराचसा आपल्याला हा त्याचा अभ्यास असणं आपल्याला, आणि पाडे पाठ असणं गरजेचं आहे. 30पर्यंतचे पाडे, 30पर्यंतचे वर्ग, 10पर्यंतचे घन, याचा आपल्याला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आलं? चला, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय दादा? 33, 39, 45, 57, 69, 87. 33, 39, 45, 57, 69, 87. आता का आहे पाहू आपण. इथं पहा, 6चा फरक आहे, 6चा फरक आहे. 45 आणि 6 51 येते, ह्याच्यामध्ये 6 मिसळलं तर 63 येते नाही. मग का आहे? मूळ संख्या आहेत का? 33 नाही, मूळ संख्या नाही. त्या सर्व मूळ संख्याचा गट आहे का? नाही. मग आता या ठिकाणी काय केले पहा, या 33ला 3 भागले, 3 1 3, 3 1 3, 3 1 3. का आले? 11 आलं 3 भागल्यावर. या 39ला 3 भागलं, 3 1 3, 3 3 9. का आलं? 13 आलं. 45ला 3 भागलं, 3 1 3, 3 1 3, 3 5 15. का आलं? 15 आलं. 57ला 3 भागलं तर काय येऊ लागले? 19 येऊ लागले. 69ला जर 3 भागलं तर 23 येते. 3 2 6, 3 3 9, 23 3 69. आणि 87ला जर 3 भागलं तर 29 येते. 3 2 6, 3 9 27, 29. म्हणजे आता हे 11 आणि 2 13 आणि 2 15, 15 आणि 4 19 आणि 4 23, 23 आणि 6 असं कसं होऊ लागले? 2चा किंवा 3चा. तर का हे पहा, या दिलेल्या संख्यांना 3ने भागल्यास मूळ संख्या मिळते, पण 45 या संख्येला 3ने भागल्यास मूळ संख्या येत नाही. तर इथे हो काही 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 19, 23, 29 या मूळ संख्या आहेत, पण 15 मूळ संख्या आहे का? नाही. 15 ही संयुक्त संख्या आहे. मग उत्तर काय असेल आपलं? 45 ही वेगळी संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 45 ही वेगळी गटात न बसणारी संख्या आहे. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 का आहे? 16 4 12 36 105 324 972. 4 12 36 105 324 आणि 972.
आता हे का आहे दादा या ठिकाणी? आता पहा का आहे, पाहिल्या तुमचं थोडंसं लक्षात येईल. हे 4 गुणिले 3 बरोबर काय आलं? 12 आले. हो का इथं 12 गुणिले 3 बरोबर काय येतं? 12 त्रिक 36. 36 गुणिले 3 करा. 3 संग 18ला 8, हातच्याला 1, 3 त्रिक 9 1 10, 108 यायला पाहिजे. इथं काय यायला पाहिजे? 108 यायला पाहिजे. पुढं बघूत आता. 108 गुणिले 3, 3 8 24, 3 1 3, 324 आलं इथं. 324 गुणिले 3, 3 चौक 12ला 2, हातच्याला 1, 3 दोन्ही 6 1 7, 3 त्रिक 9, 972 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी का आहे? पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 3 पट आहे दादा. 33 आहे. 33 पण 105 ही 36ची 3 पट नाही. म्हणून उत्तर काय असेल? तर उत्तर असेल 105. तिथे 108 यायला पाहिजे पण दिले काय? 105 दिले. इथं 105 दिले म्हणून उत्तर काय असेल? 105. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 105 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? का अवघड आहे हो? काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहेत. एवढे सोपे, लय सोपे. 33 होत गेले. 4 ची 33 12, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108, 108 ची 33, 8 त्रिक 24 आणि 1 त्रिक 100 ची 33 300, 324, 324 ची 33 972. पण 36 ची 33 इथे 108 यायला पाहिजे पण 105 दिले. मग हे चुकीचं आहे 105. म्हणून काय उत्तर असेल? आपल्याला चुकीचं पद शोधायचे. तर 105 ही चुकीची संख्या आहे. मग उत्तर काय असेल? 105 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 105 पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे कशा प्रकारचे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पहा पुढचा प्रश्न काय आहे? 51 85 34 68 101 119 आणि 136. खूप सोपा आहे. संख्या वाचन केल्याच लक्षात येते. 51 85 34 68 101 119 136. का आहे सांगा बरं मला? का आहे नेमकं हे? म्हणजे हा गट कोणत्या संख्यांचा आहे आणि मग त्यातली वेगळी कोणती आहे? पहा खूप सोपा प्रश्न आहे. 17च्या पाढ्यातील संख्यांचा गट आहे हा. पहा 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 5 85, 17 सख 102, 17 7 19, 17 8 36, 17 9 53, 17 10 170. आता पहा हे का इथे 51 दिले आहे का? 17च्या पाड्यात 51. हे 85 17च्या पाड्यात आहे का? 34 मागं पुढं दिले फक्त. इथं आहे 34. हे का इथं 68 आहे का? 68 आहे. त्याच्यानंतर 101 आहे का? नाही. 119 हे का इथे 119 आहे. 136 136. मग हे 17 दिलं नाही आणि हे पण दिलं नाही. इथं आपल्याला काय यायला पाहिजे होतं दादा? 102 यायला पाहिजे होतं पण त्यानं काय दिले? 101.
मग यामध्ये चुकीचं कोणतं आहे तर 101 ही संख्या चुकीची आहे. मग उत्तर काय असेल 101 हे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उत्तर काय असेल 101 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. वेळ कमी आहे आपल्याकडे. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 का आहे? प्रश्न क्रमांक 18 1 3 6 15 31 आणि 63. काय पहा 1 3 6 15 31 आणि 63. आता या ठिकाणी काय दिले हो विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? 1 3 6 15 31 1 3 6 15 31 63. यामध्ये आपण आता ओळखायचं कसं? आता आपण कसं ओळखणार? तर पहा 1 3 6 15 31 63 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे? सांगा कोण सांगतंय? योग्य उत्तर कोण देतंय? पहा इथं काय दिलंय? पहिल्या संख्येची दुप्पट अधिक 1 होत गेले. पहिली संख्या काय 1, ह्याची दुप्पट 2, 2 अधिक 1 3, या 3 ची दुप्पट 6 अधिक 1 काय यायला पाहिजे 7. इथं काय यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. या 7 ची दुप्पट 7 गुणिले 2 अधिक 1 बरोबर 15 बरोबर आहे. हे 15 गुणिले 2 अधिक 1 31 बरोबर आहे. इथं हे 31 गुणिले 2 काय होते 62 अधिक 1 63 हे बरोबर आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजे होतं? या 7 यायला पाहिजे होतं 6च्या ठिकाणी. म्हणजे हा गट का आहे? पहिल्या संख्येची दुप्पट अधिक 1 या संख्यांचा गट आहे हा. मग त्याच्यामध्ये वेगळी कोणती आहे? तर वेगळी ही 6 आहे. कोणती आहे वेगळी? 6. पर्याय क्रमांक 2. वेगळी कोणती संख्या आहे? 6. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. वेगळी संख्या कोणती आहे? 6. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 19. 2 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला. प्रश्न क्रमांक 19 आणि 20 मग आपल्याला थांबायचं आहे. 2/3 4/6 6/9 9/12 10/15 आणि 12/18 का आहे पहा. या ठिकाणी पहा या ठिकाणी का आहे 2चा पाडा अंशामध्ये 2चा
क्रमवार पाडा आहे. हे बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, हे बे चोक 8, बे पंचे 10, बे सकम 12 आणि छेदामध्ये 3चा क्रमवार पाडा आहे. हे 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 पाचा 15, 3 संग 18. मग आपल्याला वेगळं काय हो, तर अंशामध्ये इथं 8 यायला पाहिजे. अंशामध्ये इथं 8 यायला पाहिजे, पण तिथं काय दिले त्यांनी? 9 दिले. त्यांनी काय दिले? तिथं 9 दिले. म्हणजे वेगळं काय आहे, तर 9/12 ही संख्या किंवा हा अपूर्णांक या दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा वेगळा आहे दादा. कसा आहे? वेगळा आहे. कोणता? 9/12. उत्तर काय असेल? 9/12. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय केले हो? अंशामध्ये 2चा पाडा आहे किंवा 2च्या पटीतील संख्या आहेत, छेदामध्ये 3च्या पटीतील संख्या आहेत, पण अंशामध्ये इथं 8 यायला पाहिजे, त्याच्याऐवजी 9 आलेला आहे. म्हणून या ठिकाणी वेगळं काय आहे, तर 9/12 हा अपूर्णांक वेगळा आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 20. काय आहे प्रश्न क्रमांक 20 दादा? 5, 10, 15, 17, 25, 30 आणि 35. किती सोपा प्रश्न आहे हो. पाहिल्या ह्याचं उत्तर येतं. एवढा सोपा प्रश्न, लय बाबा सोपा प्रश्न आहे. लय म्हणजे लय सोपा प्रश्न आहे. काय हे? 5, 5 दोन्ही 10, 5च्या पाढ्यातील संख्या येतात. 5च्या पाड्यातील संख्या आहेत. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, इथं 5 चोक 20 पाहिजे होतं, इथं 25 आले. 5 सक 30, 5 सत 35. म्हणजे वेगळी संख्या कोणती आहे? 17. पर्याय क्रमांक 3. 17 ही 5च्या पाड्यातील संख्या नाही. सतरा ही 5च्या पाड्यातील संख्या नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. आलं का? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.